नाशिकच्या गंगापूर रोडवरील पाईपलाईन रोडवरील जिओ पेट्रोल पंपासमोर आज दुपारी एक भीषण अपघात झालेला असून या दुर्घटनेत नविका अभिषेक नेरकर वय वर्ष 8 या लहानगीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली। सातपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली, मात्र ॲम्ब्युलन्स उशिरा पोहोचल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला। मृत नविका ही गंगापूर रोड पाईपलाईन रोड काळेनगर चौक परिसरातील नेरकर कुटुंबातील असल्याची माहिती समोर येते। घडलेल्या घटनेबाबत माजी नगरसेविका नैनाताई गांगुर्डे आणि सामाजिक कार्यकर्ते किरण निगळ यांनी दुःख व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांनी वाहतूक सुरक्षेसंदर्भात तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे। आज सकाळी नविका नेरकर नावाची एका मुलीचं दुर्दैवी अपघातामध्ये निधन झालंय। घटना खरंच खूप हृदय पेवटून टाकणारी आहे, पण यामध्ये घटना अशी घडली आहे की सदर मुलगी स्विमिंगला जात असताना आपल्या आजीबरोबर एका हेवी वाहनाने ट्रक चालकाने त्यांना मागून धक्का दिला। ते पडले आणि तो न थांबता सरळ त्याने ती गाडी त्या मुलीवरनं घातलेली। अक्षरशः त्या मुलीचं न बघता येण्यासारखी दृश्य आहे। घटना इथले सगळे परिसरातले नागरिक हादरलेले आहेत। आम्ही वारंवार सांगत असतो महानगरपालिकेला की जे खड्डे बुजवण्याचे जे आहे ते त्यांनी केलं पाहिजे, इथे स्पीड ब्रेकरची गरज आहे ते त्यांनी केलं पाहिजे, पण इथं कुठेतरी प्रशासन आणि सगळ्या यंत्रणा फेल ठरलेल्या आहे आणि त्याचा एक नाहक बळी आज गेलेला आहे। त्याच्यामुळे मी ह्या सदर घटनेचा तर खरं तर खूप निषेध करते। पोलीस प्रशासनाला आणि सगळ्यांना आव्हान करते की जो कोणी त्याच्यामध्ये अपराधी आहे त्याला कडक शिक्षा व्हावी, जेणेकरून भविष्यामध्ये अशा पुढे घटना घडल्या नाही पाहिजे। आणि जे काही आमच्याकडनंही प्रयत्न होतील त्यासाठी नेहमीच आमची बांधिलकी असेल, आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत। अशी घटना घडू नये अशीच एक मनात आता इच्छा आहे आणि खंत फार वाटते आहे। घटना असून आम्ही इतके प्रयत्न करतोय, सगळ्या यंत्रणेला आमचे फोन करून झाले। हाकेच्या अंतरावर या ठिकाणी एक पोलीस चौकी स्थापन झाली होती, तिच्यावर सुद्धा कर्मचारी नाही आहे। आमचा त्यांच्यावर रोष नाही आहे, पण नागरी वस्तीमध्ये जर अशा घटना घडत असतील आणि प्रशासनाचं जर आम्हाला सहकार्य लाभत नसेल वेळेवर, आज घटनेला अर्धा ते पाऊण तास होत आलेला आहे। आम्ही संपूर्ण यंत्रणेला, सिव्हिल असेल, खाजगी हॉस्पिटल असतील, गुरुजी रुग्णालय सगळ्यांना फोन करून झाले, पण वेळेवर कोणाचं ॲम्ब्युलन्ससाठी सहकार्य देखील आम्हाला मिळत नाही। तर याचं काय आम्ही हे करायचं? कुणाकडे एखादं जर अशी जर घटना घडत असेल आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं आणि अपेक्षा बघायची? अपघातामध्ये जर एखादं जर गतप्राण म्हणजे होऊ नये अशा घटना, पण एखाद्याचं काहीतरी असेल त्याच्यामध्ये प्राण, पण वेळेअभावी सुविधा अभावी जर त्याचा जर अंत होत असेल तर याची कोण दखल घेणार? आणि प्रशासनाला आमची याच्या अगोदर वारंवार आमची मागणी होती, सदर डिमांड झालेला आहे। तिथं त्या चौफुलीवर इतकी सायंकाळी सकाळी गर्दी असते, सणासुदीचे दिवस आहे, सणासुदीच्या काळामध्ये जर अशा एखाद्या कुटुंबावर जर असा दुर्दैवी अंत जर येत असेल, आज जर त्या मालकाची जर परिस्थिती बघितली, अक्षरशः लिटरली 8 वर्षाचं ते बालक आहे, मुलगी आहे ती, कसं वाटतंय म्हणे? याचं प्रशासन दखल घेणार का नाही? आणि या ज्या आमची लोक मागणी आहे नागरिकांच्या, याच्यावर कधी आमच्या सुविधा करणार? आमची स्पीड ब्रेकरची मागणी आहे, पोलीस चौकीची मागणी आहे, पथदीपची मागणी आहे, कधी आमच्या मागण्यांचं गांभीर्याने प्रशासन दखल घेणार या ठिकाणी? का आम्ही अशा सणासुदीच्या वेळेस आणि आज जागतिक कन्या दिवस आहे आणि अशी घटना घडते म्हणजे खरंच दुर्दैव आहे, खरंच दुर्दैव आहे। आंदोलनाची वेळ येऊन अशा म्हणजे ते काय साजरा करतील आज बालिका? उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क